तर आज आपण पनीर चिल्लीची एकदम ऑथेंटिक आणि ओरिजिनल रेसिपी बघतोय जी रेस्टॉरंटमध्ये यूज करतात। तर एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला एकदम थिक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हे सेंधं मीठ मी वापरतोय, तुम्ही नॉर्मल मीठ देखील वापरू शकता। आता थोडं थोडं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून एक घट्टसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकाच वेळेस खूप सारं पाणी नका टाकू, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपण भजे वगैरे करतो ना तितकं घट्ट आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। तर हे बघा, ही कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे, इतकं घट्ट ते बॅटर पाहिजे, मस्त, खूप पातळ नको, नाहीतर ते पनीरला ते कोट होणार नाही व्यवस्थित। तर बघा, पनीरचे असे लांबसर तुकडे कापून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते त्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। एक 7-8 पनीरचे तुकडे एका वेळेस टाका। तर त्याला पूर्ण बॅटरमध्ये आपल्याला डिप करून घ्यायचे, पूर्ण कोट झालं पाहिजे ते बॅटर। आणि आता याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। एक हलकासा सोनेरी रंग आपल्याला त्याला येऊ द्यायचा आहे। हे बघा, आता त्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे। मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे, एक जवळपास 1.5 ते 2 मिनटं त्याला पूर्ण क्रिस्पी व्हायला लागतील। हे बघा, आता मस्त फ्राय झालेले। आता सध्या हे चिटकलेले आहेत एकमेकांना, याला नंतर हाताने मोकळं करून घेता येतं। याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, टिश्यू पेपरमध्ये। आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे थोडं, आणि थोडासा ठेचलेला अद्रक आणि लसूण जवळपास 1 चमचा त्याच्यात घालून घ्यायचा आहे। थोडासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये कांदा असा जाडसर कापलेला घालून घ्यायचा आहे, शिमला थोडीशी जाडसर कापलेली घालून घ्यायची, त्याला देखील फ्राय करायचं आहे। एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा लांबसर कापलेल्या घालून घ्यायच्या, त्या देखील 1 मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायच्यात। तर त्याच्यामध्ये 2 चमचे विनेगर टाकून घ्यायचे, 2 चमचे सोया सॉस आपल्याला टाकायचा आहे आणि 2 चमचे चिली सॉस टाकायचा आहे। अगदी थोडीशी साखर त्याच्यात टाकायची। साखर टाकल्यामुळे त्याच्यातली ॲसिडिटी जी आहे ती बॅलन्स होऊन जाते। आता गॅसचं टेम्परेचर थोडंसं आपल्याला वाढवायचं आहे, मीडियम करायचं आहे। थोडंसं पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं आहे, एक लिक्विडी कन्सिस्टन्सी येण्यासाठी। हे बघा, आता थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना फक्त थोडी काळजी घ्या, कारण सोया सॉस आणि चिली सॉस हा खारट असतो, त्याच्यामुळे मीठ अगदी थोडंसं चवीप्रमाणेच टाकायचं आहे। हे बघा, आता पाणी बऱ्यापैकी आटलं आहे आणि ग्रेव्ही पण आपली मस्त घट्ट झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं केचप टाकून घ्यायचं आहे। केचपने एक लाईट स्वीट जी टेस्ट येते ना ती खूप जबरदस्त लागते पनीर चिल्ली खाताना। ही पनीर चिल्ली जी आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आहे। जे फाईन डायनिंग रेस्टॉरंट असतात ना त्या रेस्टॉरंटमध्ये पनीर चिल्ली अगदी सेम टू सेम पद्धतीने केली जाते। तर हे बघा, हे सगळे मी हातानं मोकळे करून घेतलेत हे तळलेले पनीर। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे, मस्त प्रॉपर मिक्स करून घ्यायचे, हलक्या हातानेच करा। हे बघा किती सुंदर, आणि याच्यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे, अजिनोमोटो वगैरे वापरलेलं नाही आहे। तुम्हाला वापरायचं असेल तर काय हरकत नाही, पण कमी प्रमाणात वापरा आणि शक्यतो न वापरलेलंच बरं, कारण त्यानेच एकदम जबरदस्त सुंदर दिसतं आणि टेस्ट देखील खूप अप्रतिम लागते या पनीर चिल्लीची। तुम्हाला जर ही ग्रेव्ही टाईप कन्सिस्टन्सी हवी असेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही वाढून घेऊ शकता। ड्राय पनीर चिल्ली एकदम बेस्ट लागते खायला। हे बघा, मस्त फ्रेश अशी कोथिंबीर त्याच्यावरती स्प्रिंकल करायची आणि किती सुंदर आपली पनीर चिल्ली अगदी रेस्टॉरंट स्टाईल रेडी आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो। अशाच नवीन नवीन रेसिपीज मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।